मोठे पडेगावकर आज त्यांनी प्रेरणा दिलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आहे की म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीला समजेल असा मराठी भाषेत खूप छान प्लॅन दिलेला आहे आणि कमी वेळामध्ये दिलेला आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. तर बघा या व्यवसायामध्ये याच्या अगोदर मी शेती काम करायची. आमचं इकडं 7 किलोमीटर पडेगाव आहे. तर दररोज मला शेतामध्ये येणं करावं लागायचं आणि आम्हाला ज्यांनी बिझनेसमध्ये आणलेलं आहे ते आमच्या गावचे पडेगावचे आहेत शेषराव आवड आणि आवड सर हे 2 जण आहेत आणि त्यांनी आमच्या घरी यायचे आणि काहीतरी आम्ही करत असं सांगायचं. त्यांनी काय आम्हाला प्रोडक्टचं नाव पण नाही सांगितलं आणि आपल्या बिझनेसचं पण नाव नाही सांगितलं. त्यांनी फक्त एवढं सांगायचं की आम्ही काहीतरी करायचं. पण ते नेहमी घरी यायचे म्हणून त्यांना आम्ही असं सांगितलं की मी काही हे नाही करू शकत पण आपल्यासाठी करू शकता. तर तेव्हा त्यांनी म्हणजे डायरेक्ट आम्ही प्रोडक्ट वगैरे न पाहताच फॉर्म भरून घेतला आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर योगायोगाने त्या दिवशी आमचे सर पण घरी होते. तर फॉर्म भरून घेतल्यानंतर आमच्या सरांनी सांगितलं की हा काय प्लॅन आहे ते दाखवा. तर त्यांनी प्लॅन दाखवल्यानंतर आम्ही त्यांना 2 वेळा प्लॅन दाखवला होता आणि ते प्लॅन पाहून आम्ही वन टाइम 7 आयडीने सुरुवात केली. 7 आयडीने सुरुवात करण्याचा हा फायदा आहे की बघा आम्ही 2.5 वर्ष झाला हा व्यवसाय करतो. तर ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही 14 ऑगस्टला फोर व्हीलर पण घेतलेली आहे आणि त्याच्या अगोदर 2 व्हीलर पण घेतलेली आहे. तर याचा हे फायदा आहे की बघा आपण ह्याच्यामध्ये एकटेच कमवत नाही तर आमच्यासोबत बरेचसे काही महिला पण आहेत आणि जेंट्स पण आहेत. आता ज्या या मस्ती मॅडम बोलून गेल्या त्या विदर्भच्या आहेत त्यांना मराठी पण बोलता येत नाही. आम्ही जेव्हा त्यांना सांगायला गेलो तेव्हा त्या बसून राहायच्या असं काही बोलायचं पण नाही कारण त्यांना मराठी आपली भाषा समजतच नव्हती. पण आता असं आहे की त्या माईकवर सोडत नाही मला तरी माईकवर बोलायचं म्हटलं तर माझा एवढा माईक हालत आहे. तर बघा एवढंच बोलते इथं थांबते. धन्यवाद.